हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेच। आज आपण इथे 38 छातीचं कटोरीचं ब्लाऊज बघणार आहोत की कटोरी कशी वाढवायची। तर सर्वप्रथम आपण मापे घेऊयात या ब्लाऊजची। तर सगळ्यात आधी आपण छाती मोजायची आहे। छाती इथे 38 इंच आहे। त्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंच। उंची आपण बॅक साइडनी मोजायची आहे, फ्रंटनी नाही। तर हे बघा, इथे उंची दिलेली आहे आपल्याला 13.5 इंच। मागचा गळा 7.5 इंच आहे। बाहीची उंची इथे 5.5 इंच घेतलेली आहे। आणि कमरेचा साईज मोजताना फ्रेंड्स आधी आपण शोल्डर घेऊयात। तर शोल्डर अशा पद्धतीने ब्लाऊज अंतरून घ्यायचं व्यवस्थित आणि शोल्डरच्या म्हणजे बाहीच्या या लाईन पासून त्या लाईन पर्यंत मोजायचं आहे। तर इथे 11 इंच येते आणि त्याचा निम्मा करायचा म्हणजे 5.5 इंच शोल्डर येईल। मुंढा उतार इथे 5.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घ्यायचा म्हणजे 6 इंच। वाढीव पट्टी म्हणजेच ज्याच्यामध्ये आपण हुक अडकवतो म्हणजेच ती लूप पट्टी ती सोडून द्यायची आहे आणि पुढे कंबर मोजायची आहे। तर कंबर इथे 30 इंच आलेली आहे। आता हे बघा फ्रेंड्स, मी इथे डबल पेपर ठेवलेला आहे म्हणजे आपले बॅक आणि फ्रंट दोन्हीही पार्ट एकाच वेळेस निघतील। तर उंचीमध्ये इथे 1.5 इंच मिळवायचा आहे। तर मी इथे 13.5 मध्ये 1.5 मिळवले, 15 इंच झाले। त्यानंतर शोल्डर मी इथे 5.5 इंच घेते। मुंढा उतार आपण इथे 6 इंच टाकणार आहोत। त्यानंतर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच करायचा आहे, 1.5 इंच करायचं आहे। जसं तुम्हाला शिलाई मार्जिन हवं असेल त्याप्रमाणे करायचं आहे। तर मी इथे 1.5 इंच केले। तर 38 चा चौथा भाग येतो 9.5। 9.5 मध्ये 1.5 इंच मिळवल्यानंतर 11 इंच होतात। तर मी 11 इंचावर मार्क केलेला आहे। खाली कमरेच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच करून घेतलेला आहे। तर कंबर इथे होती 30 इंच। तर 30 चा चौथा भाग येतो आपला 7.5। मी 7.5 मध्ये 2 इंच ऍड करून घेतले, 9.5 वर मार्क करून घेतलेला आहे। आणि हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे। खूप हळूहळू सांगते फ्रेंड्स मी। हे पहा, त्या साईडनी 2.5 बटन पट्टीच्या साईडने आपल्याला 3.5 आणि कमरेच्या साईडनी 2.5 इंचावर मार्क करायचा आहे यू पट्टीसाठी। अशा पद्धतीने इकडे 1.5 इंच घ्यायचे आहेत। वरती गळ्याची रुंदी आपण 2.25 इंच घेतोय। गळ्याची उंची इथे 6 इंच होती, अर्धा इंच आपण ऍड करून घेतोय, 6.5 इंचावर मार्क केलेली आहे। अशी आपण 2.5 इंचावर मार्क करणार आहोत आणि हे जे 2 पॉइंट आहेत ते सरळ खाली अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहोत, म्हणजेच याला आपण कटोरीचं मार्किंग देणार आहोत। आता आपल्याला बॅक फ्रंट आर्म होलचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि हे जे पॅटर्न आहे ते व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं बॅक पार्ट आणि फ्रंटचा पार्ट दोन्हीही सोबतच निघालेले आहेत। आता आपण हे पूर्ण पॅटर्न कट करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने फ्रंटचा जो पार्ट आहे तो सेपरेट केल्यानंतरच बाकीचे पार्ट कट करायचे, म्हणजेच कटोरी मुंढ्याचा भाग वगैरे। आता आपण इथे ही एक कटोरी शिकणार आहोत। तर हा जो गोलाकार आहे तो पूर्णपणे मोजून घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करून घ्यायचे। तर इथे 8 इंच आलेलं होतं, तर मी 8.5 इंचावर कटोरीची उंची मार्क केलेली आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला रेष आखून घ्यायची आहे। त्यानंतर कटोरीचा साईज इथे आपण 5.25 इंच घेतोय। तुम्ही ब्लाऊजवरती मोजून जरी घेतलं तरीही चालेल, पण मी इथे 5.25 इंच टाकते कटोरीची रुंदी। त्यानंतर अशा पद्धतीने 1 इंच या साईडने आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे जितका आपला तो आकार आलेला आहे गळ्याचा तेवढा मोजून घ्यायचा आहे। तर तिथे 2.5 इंच आलेलं होतं, तर मी ते 2.5 इंच घेतले। खालच्या साईडला इकडे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि या साईडला आपल्याला 2 चा स्क्वेअर रेडी करायचा आहे, म्हणजे वरच्या साईडला पण 2 इंच घ्यायचे आणि आडवे उभे म्हणजे दोन्ही साईड घ्यायचेत आणि इथपर्यंत जे अंतर येईल तेच दोन्ही साईडला आपल्याला टाकायचं आहे। सेम आलं पाहिजे फ्रेंड्स। खालच्या साईडला जे अंतर आलेलं आहे त्या चौकोनापासून या अर्धा इंचापर्यंत ते अंतर इकडे आणि इकडे सेम आलं पाहिजे आणि त्याला आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने केलेला आहे। थोडा व्हिडिओ डबल जरी बघितलात तरी चालेल, न स्किप करता बघत जा फ्रेंड्स।
केव्हाही मी सांगते व्हिडिओमध्ये की न स्किप करता बघा, म्हणजे अगदी व्यवस्थित लक्षात येईल. तर अशा पद्धतीने ही चौकोनातली कटोरी आपण कट केलेली आहे. आता आपण गोल कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. आता कटोरी आपल्याला पेपरवरती ॲज इट इज म्हणजे जशी आहे तशीच आपल्याला आखून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता जसं आहे त्याच पद्धतीने मी आखून घेतलेलं आहे. कटोरीच्या या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचे आहेत आणि बटनपट्टीच्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला 1-1 इंच सर्व ठिकाणी वाढवायचं आहे उंचीमध्ये. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ही क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे आणि खालची जी लाईन आहे ती व्यवस्थित अशा रीतीने जॉईन करायची आहे आणि कटोरीच्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीने कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवलेली आहे. आता आपण याला कट करून घेऊयात. फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपले चॅनलवर अपलोड आहेत. तुम्ही तिथे जाऊन घर बसल्या सुद्धा फ्रॉक, घागरा, नऊवारी सगळं काही शिकू शकता. अगदी घर बसल्या फ्रीमध्ये शिकू शकता. थोडं लक्ष देण्याची गरज आहे फ्रेंड्स. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे. वरती बोट ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा दाखवते, पुढे जाता कामा नये इथला पेपर आणि इथे आपल्याला खूण करून घ्यायची आहे. आता आपण अशा पद्धतीने साईड पीस घ्यायचा आहे आणि तो मोजून घ्यायचा आहे. त्याच्यावर मार्क करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. आता हे बघा उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ते ऑलरेडी आपल्याला आलेलंच होतं अर्धा इंच एक्स्ट्रा, ते आपण कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता टक्स मार्किंग कशी करायची ते सांगते मी. इथे 1.25 इंच ते 1.5 इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 2 ते 2.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. साधारणतः 2.5 इंचापर्यंत तुम्ही टक्स मारू शकता. आणि हे बघा किती सुंदर अशी कटोरी रेडी झालेली आहे. आता काय करायचं आहे की टक्स पॉईंटपर्यंत आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. मी उलट्या साईडने दाखवते म्हणजे व्यवस्थित असं लक्षात येईल. हा टक्स पॉईंट होता आपला, तिथून आपण टक्स मारलेला, त्यापुढे आपल्याला अर्धा इंचावर मार्क करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बटनपट्टीच्या साईडने. आता ही तुमची कटोरी अगदी रेडी झालेली आहे. आणि ही जी त्रिकोणातली किंवा चौकोनातली तुम्ही जे काही म्हणत असाल कटोरी, याला आपल्याला कुठेही कट नाही द्यायचा आहे.